संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार अक्कलकोटमध्ये झाला. त्यावेळी त्यांना धक्काबुक्की पण झाल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतंय. सामाजिक संघर्षापासून दूर गेलेल्या, सामाजिक संघर्ष होईल अशा मुद्द्यांना महत्त्व न देता केवळ समाजाच्या आर्थिक प्रगतीला, अर्थकारणाला, उद्योजकतेला वाव मिळेल अशा गोष्टींना अधिक महत्त्व देऊन काम करीत असलेल्या प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचं नेमकं कारण काय असू शकतं? मराठा समाजातील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी, बेरोजगार तरुणांना परदेशात नोकरी मिळवून देण्यासाठी अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा, अवघा मुलूख आपला हे ब्रेथ घेऊन प्रवीण गायकवाड 2018 पासून काम करतात. परंतु त्यांच्यावरचा हल्ला हे होण्याचं कारण, त्यांना काळं फासण्याचं कारण हे नेमकं काय? केवळ संभाजी ब्रिगेडच्या नावात छत्रपती नाव नाही, छत्रपती संभाजी महाराजांचा संघटनेच्या नावात एकेरी उल्लेख आहे म्हणून गायकवाड यांच्यावर हल्ला झाला असेल का? प्रवीण गायकवाड यांच्या म्हणण्याप्रमाणे खरंच त्यांच्यावरील हल्ल्यामागं भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत का, की यामागं इतरही काही कारण आहेत? हे आपण समजून घ्यायला हवं. तेच आपण या व्हिडिओतून सविस्तरानं जाणून घेणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, तुम्हा सर्वांना एक नम्र निवेदन आहे. प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला हा का झाला असेल असं तुम्हाला वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, प्रवीण गायकवाड हे मराठा समाजासाठी काम करतात. पुरोगामी चळवळीतले ते एक महत्त्वाचे कार्यकर्ते, नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे आत्ताचे शरदचंद्र पवार ही राष्ट्रवादी काँग्रेस जे त्यांचे जे शरद पवार हे अध्यक्ष आहेत, त्यांचे ते अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय बनवून देखील प्रवीण गायकवाडांना ओळखलं जातं. अक्कलकोट या ठिकाणी रविवारी एका कार्यक्रमासाठी प्रवीण गायकवाड गेले असता शिवधर्म फाउंडेशनच्या दीपक काटे व त्याच्या सहकाऱ्यांनी गायकवाड यांच्या अंगावर वंगण ओतलं, त्यांच्या तोंडाला काळं फासलं आणि त्यांना धक्काबुक्की केली अशी तक्रार अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली. दीपक काटे हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा कार्यकर्ता आहे. मूळचा पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर इथला असलेल्या या दीपक काटेवर सख्या चुलत भावाचा शेताच्या बांधावरून खून केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यात तो 8 वर्ष तुरुंगात होता. याबरोबरच पिस्तूल आणि काडतूस सापडल्या प्रकरणीही त्याला पुणे विमानतळावर अटक करण्यात आली होती. संभाजी बिडी हे नाव बदलावं म्हणून दीपक काटे याने आंदोलन केलं होतं. दूध दरवाढीच्या संबंधीही मुंबईमध्ये त्यांनी आंदोलन केलं होतं. अशी दीपक काटेची जरा पार्श्वभूमी आहे. संभाजी ब्रिगेड संघटनेच्या नावामध्ये छत्रपती नाव लावावं अशी दीपक काटेनं मागणी केली होती. त्या संदर्भात एकदा दोनदा बोलणंही झालं होतं. मात्र धर्मादाय आयोगाकडं छत्रपती संभाजी नावानं दुसरी एक संघटना नोंदणीकृत असल्यानं ते नाव मिळत नाही. त्यात कायदेशीर पेच असल्याची बाब काटेला सांगितली होती. परंतु त्यानं व त्याच्या सहकाऱ्यांनी आपल्यावर अक्कलकोटमध्ये प्राणघातक हल्ला केला. माझे सहकारी मध्ये जर पडले नसते तर आपला जीव देखील गेला असता. हा हल्ला भारतीय जनता पार्टी व मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुरस्कृत असल्याचं प्रवीण गायकवाड यांनी हल्ल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. दीपक काटे हा भाजपा युवा मोर्चाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या हल्ल्यामागे खरंच भाजप आहे का असा एक सूर महाराष्ट्रामध्ये निघतोय. हल्ल्यानंतर आता काटेचे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतचे फोटो व्हायरल होत आहेत. प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेली शाई फेक आणि हल्ल्याप्रकरणी भाजपाचे वरिष्ठ नेते आणि महसूल मंत्री बावनकुळे यांचं नाव समोर येऊ लागल्यानं बावनकुळे यांनी देखील माध्यमांशी संपर्क साधला, त्यांच्याशी बोलले ते आणि त्यावेळी त्यांनी खुलासा देखील केलेला आहे. त्यांनी गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध व्यक्त करताना काटे आणि भाजपचा काहीही संबंध नसल्याचं सांगितलं. शिवाय या हल्ल्यातील दोषींवर कडक कारवाईचे आदेश पोलिसांना दिल्याचंही म्हटलंय. असं जरी असलं तरी प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्यामुळं महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय पटलावर याच्या मोठ्या प्रतिक्रिया भविष्यात उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येते. खुद्द शरद पवारांनी या हल्ल्यानंतर गायकवाडांना फोन करून त्यांची विचारपूस केली आहे. त्यांच्यासह अनेकांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवलाय. मुद्दा हा आहे की प्रवीण गायकवाड यांच्यावरचा हल्ला का झाला.
तर मंडळी, प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जी चर्चा दबक्या आवाजामध्ये सुरू आहे त्याविषयी पहिल्यांदा जाणून घेऊ. तर प्रवीण गायकवाड हे सुरुवातीच्या काळात मराठा सेवा संघात पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासोबत काम करायचे. त्यानंतर स्थापन झालेल्या संभाजी ब्रिगेडचं प्रदेशाध्यक्षपद गायकवाडांकडे आलं. संभाजी ब्रिगेड खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या समोर आली ती भांडारकर इन्स्टिट्यूटवरील हल्ल्यानंतर. 5 जानेवारी 2004 रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ महासाहेबांच्या चारित्र्याविषयी चुकीचं लिखाण जेम्स लेन या परदेशी लेखकानं केलं होतं. त्याला भांडारकर इन्स्टिट्यूटमधील मंडळींनी खोटी माहिती पुरवली. या कारणास्तव भांडारकर इन्स्टिट्यूटवर संभाजी ब्रिगेडनं हल्ला केला. त्याच आरोपाखाली इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शाईफेक केली. रायगडावरील कुत्र्याचा पुतळा काढून फेकला. पुण्यातील लाल महलमधील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा देखील रात्रीमध्ये काढला. छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा काढला. अशा अनेक घटना या संभाजी ब्रिगेडशी संबंधित आहेत. संभाजी ब्रिगेड ही संघटना शरद पवार यांच्या जवळची असल्याचा आरोप देखील अनेक वेळा झालेला आहे. शरद पवारांचे मनसुबे संभाजी ब्रिगेड संघटना वास्तवात आणते असा आरोप भाजपच्या वर्तुळातून केला जातो. 2014 नंतर केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपचं सरकार आलं, बहुमतात आलं. त्यामुळे विरोधी पक्षाची शक्ती क्षीण करण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न सुरू झाले. सुरुवातीला नेते फोडले, त्या नेत्यांवर दबाव टाकून त्यांना एकतर भाजपमध्ये घेतलं किंवा सोबत घेतलं. हे केवळ आत्ताच होत आहे असं नाही. सरकार काँग्रेस राष्ट्रवादीचं होतं तेव्हाही हेच होत होतं. फरक केवळ कमी जास्त तीव्रतेचा असू शकतो. परंतु मग प्रवीण गायकवाड यांना का टार्गेट करण्यात आलं हा प्रश्न उरतोच. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांसाठी प्रवीण गायकवाड यांनी हनुमानाची भूमिका पार पाडली. अजित पवारांच्या बंडामुळे शरद पवार यांच्याकडे राहिलेला पक्ष हा जेमतेम पक्ष होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला जर कडवी टक्कर द्यायची असेल तर कुणीतरी काम करणं अपेक्षित होतं आणि ते काम गायकवाड यांनी यशस्वी मध्यस्थी करीत पार पाडले. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या घरातून धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवारांकडे आणलं. त्यांना तिकीट मिळालं आणि ते आज खासदार आहेत. तसंच कोल्हापूरमधून शाहू छत्रपती महाराज यांना देखील काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी राजी करण्यामध्ये गायकवाडांचा रोल महत्त्वाचा राहिला होता. शाहू महाराज देखील आज खासदार आहेत. प्रवीण गायकवाड यांनी मराठा ओबीसी, मराठा दलित अशी दोन्ही गटातली जी मनं दुभंगलेल्या नेत्यांची होती, कार्यकर्त्यांची होती, समाजाची होती, त्यांची मोड बांधण्याचा बऱ्यापैकी यशस्वी प्रयत्न केला. महाराष्ट्रात भाजपला निर्विवाद सत्ता टिकवायची असेल तर भाजपला पवार घराण्याचा मोठा अडसर आहे. एकदा का पवारांचा पक्ष आणि पक्षासोबत असलेले शिवराय फुले शाहू आंबेडकर विचारधारेसाठी काम करणाऱ्या ज्या संलग्न संघटना आहेत त्या क्षीण झाल्या तर महाराष्ट्रात भाजपला रोखणारं दुसरं कोणीच उरणार नाही. म्हणून पवारांसाठी आणि शिवराय फुले शाहू आंबेडकर या पुरोगामी विचारांवर काम करणाऱ्या पहिल्या फळीतील महत्त्वाच्याच मोहऱ्यावर हल्ला केला तर बाकीचे मोहरे आपोआप गळून पडतील. दुसरं म्हणजे अभिनेता राहुल सोलापूरकरनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या सुटकेसंबंधी वादग्रस्त विधान केलेलं तुम्हाला आठवत असेल. त्यानंतर प्रशांत कोरटकर यांना देखील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन करून शिवीगाळ केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावेळी मराठा समाज आणि एकूणच शिवराय फुले शाहू आंबेडकर विचारधारा मांडणारा जो समाज आहे तो किती खवळून उठतो याची एक चाचपणी झाली असणार आहे. त्यावेळी मराठा समाज व पुरोगामी चळवळीतून निषेध नोंदवण्याव्यतिरिक्त फार काही झालं नाही. त्यामुळं आता या चळवळीत काम करणारा अग्रणी व्यक्ती कोण म्हणून प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला केला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हल्ल्यासाठी एखादं कारण शोधलं जातं आणि ते कारण आहे संभाजी ब्रिगेडच्या नावात छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख असल्याचा. आणि हल्ला करणारा दीपक काटे पण मराठा समाजाचाच आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा जरी तो कार्यकर्ता असला तरी त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीची आहे. त्यामुळं थेट भाजप अथवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्याचा अर्थार्थी संबंध जोडता येणार नाही. ही या हल्ल्यामध्ये खबरदारी घेण्यात आलेली. अशी चर्चा म्हणजे ही जी चर्चा आहे ही महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे. याबरोबरच प्रवीण गायकवाड हे सामाजिक संघर्षाच्या मुद्द्यापासून दूर राहून 2018 पासून मराठा समाजातल्या तरुणांना उद्योगाची वाट दाखवण्याचं काम करतात. मराठा समाजाचा आरक्षणासाठी लढा सुरू असतानाही प्रवीण गायकवाड यांनी आरक्षणातून
प्रश्न सुटणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं होतं. मराठा समाजातील तरुण पिढी उद्योजक व्हावी म्हणून प्रवीण गायकवाड यांनी समाजातल्या नऊ उद्योजकांना सोबत घेऊन दुबईचे अनेक दौरे केलेले आहेत. अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा, अवघा मुलूक आपला हे ब्रीद घेऊन संपूर्ण जगभरात मराठा तरुणांनी नोकरी व्यवसायासाठी जावं म्हणून त्यांनी काम सुरू केलेलं आहे. आणि त्या माध्यमातून 1000हून अधिक तरुण आज घडीला परदेशामध्ये नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्तानं गेलेले आहेत. ही चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये आणि खूप जलद गतीनं वाढते. सामाजिक संघर्षापासून दूर गेलेल्या, सामाजिक संघर्ष होईल अशा मुद्द्यांना कमी प्राधान्य देऊन समाजाच्या आर्थिक प्रगतीला, विकासाला, अर्थकारणाला, उद्योजकतेला अधिक महत्त्व देऊन काम करीत असलेल्या प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचं नेमकं कारण हे काय, हे पोलीस तपासातच उघड होईल. आता ती महाराष्ट्राला आशा आहे खरं तर, पण प्रवीण गायकवाड यांनी जरी भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं बोट दाखवलं असलं, तरी या हल्ल्याच्या मुळाशी कोण आहे हे अंतिमतः तपासातूनच पुढे येईल. पण ते समोर येईल का, की इतर चौकशांप्रमाणेच या प्रश्नाचं उत्तर देखील सरकारी तपासाच्या त्या फार्समध्येच अडकून पडणार आहे, हे सांगता येत नाही आता तरी. प्रवीण गायकवाड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांच्यावरच्या हल्ल्याचं संभाजी ब्रिगेडच्या इतिहासाप्रमाणे योग्य उत्तर दिलं जाईल असं म्हटलंय. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र सामाजिक संघर्षाच्या आगीमध्ये होरपळून तर जाणार नाही ना, अशी भीती देखील व्यक्त केली जाते. तुम्हाला प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याविषयी काय वाटतं? गायकवाड यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या थेट आरोपांविषयी काय वाटतं? महसूल मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेविषयी काय वाटतं? ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण आवर्जून लिहा. आणि फॉर द पीपल न्यूज चॅनल आपण सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा. धन्यवाद.